षटक घेऊन येतोय तो सुदर्शन मयेकर. सडवाडीला बिलॉंग करणारा हा एक आक्रमक खेळाडू. सुंदर शरीरदृष्ट्या आपण पाहू शकतो या खेळाडूची. तितकाच सुंदर खेळ या खेळाडूने केला होता. तोच हा खेळाडू सुदर्शन मयेकर ज्याने एसपीएल मधलं सगळ्यात पहिलं अर्धशतक ठोकून आपलं नाव घोषित केलं होतं. तोच सुदर्शन मयेकर आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळताना आपल्या संघासाठी आणि स्ट्राईक वर असेल तो ग्वागर मधील एक खूप मोठं नाव क्रिकेट विश्वातील म्हणजेच कुंदन रोहिलकर. या ठिकाणी आपण पाहू शकता पॉवर प्लेचं षटक. सर्कलच्या बाहेर मध्ये दोन खेळाडू दिसतात, प्रेम तुपात आणि सत्यजित पालिये. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे जयभैरी जांभारी संघाकडून. आजच्या दिवसातील पहिला चेंडू या खेळपट्टीवरती पडताना सुंदर असा टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं गेलं होतं ते म्हणजेच सुदर्शन मयेकर या मार्फत. पुन्हा एकदा सज्ज असेल तो कुंदन रोहिलकर फलंदाजी मार्फत. या ठिकाणी समोरच्या दिशेने पटकावला चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. निश्चितच याकडे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय ते जयभैरी जांभारी संघाकडून. तर 2 धावा पूर्ण होत आहेत. बजरंगी वॉरियर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावांवरती. पुन्हा एकदा सुदर्शन मयेकर गोलंदाजी मार्फत स्ट्राईक वर असेल तो कुंदन रोहिलकर. लेग साईडच्या दिशेने मारायला फटका. चेंडू निश्चितच आता मात्र सीमारेषा ओलांडताना पाहायला भेटेल. कुंदन देतो तो पायतला चौकार. आजच्या दिवसातील पहिल्या चौकाराचा मानकरी ठरलाय तोच कुंदन रोहिलकर. सुंदर फटकेबाजी पाहायला भेटेल अजूनही आपल्याला. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल पुन्हा एकदा सुदर्शन मयेकर. पुन्हा एकदा आक्रमण केलं जातंय सुदर्शन मयेकर याच्यावरती. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. येतोय आजच्या दिवसातील अंतिम दिवसातील पहिला षटकार. मॅन फ्रॉम गुहागर कुंदन रोहिलकर आता मात्र आक्रमक होतो. बॅक टू बॅक 2 चौकार. एक षटकार आणि एक चौकार पाहायला भेटतो या बॅटीतून. आता मात्र पुन्हा एकदा सुदर्शन तयार असेल. 2 चेंडूवरती आक्रमण केलं गेलं होतं. आता मात्र पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतो आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा समोर दिशेने फटकवलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण तुषार अवेरेच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटत आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. इथं कुठं विशाल गव्हाळी आलेत का? विशाल ओके ओके या स्वागत आहे आपलं कमिटी. या ठिकाणी पुढचा चेंडू मुंबईतून या खास सुंदर कडून चेंडू ऑफसाईडची निश्चितच अनावची संधी होती मात्र या ठिकाणी अक्षय जाधव याच्याकडून गपलत होताना तो निश्चितच एक धाव घेण्यात यश भेटते. आणि आता मात्र कॉमेंटची धुरा या ठिकाणी सांभाळणार आहेत आमचे मित्र विशाल गव्हाळी. प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. पावलेचं पहिले षटक बजरंगी वॉरियर्स संघाची धावसंख्या झाली ती 13. धन्यवाद. हॅलो डीजे. दरम्यान या स्पर्धेला लाभलेले काही देणगीदार आहेत. त्यांची पुढीलप्रमाणे नावं असतील. प्रवीण केदारी असतील, चंद्रकांत सावंत काका, दुर्वा शेठ पाटील, शरददादा चव्हाण, गणेश वाडकर सरपंच वाटत, विचारे सर, मंगेश संसारे यांनी जेवणाची व्यवस्था केली आमच्यासाठी.
निखिल चव्हाण, सत्यवान चव्हाण काका जे आम्हाला दरवर्षी लाईट पुरवतात त्यांचे आभार. दीपक बैकर ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली आमची. उदय वजे असतील त्यांनी आम्हाला फ्लेक्स आणि फ्रेमसाठी मदत केली आहे. मोहित डॉक्टर सर यांचे खूप खूप आभार. हॅलो, सुस्वागतम. आपण पाहतोय मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी आणि सरकार मित्र मंडळ जयगड खंडाळा यांच्या माध्यमातून सुरू असलेली SPL म्हणजेच सरकार प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं आणि या 5व्या दिवसाचा आज अंतिम दिवस आपल्या भेटीला आला आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. सध्याच्या घडीला आपण मैदानावरती जरूर जाऊया, मात्र तत्पूर्वी आपण या स्पर्धेचा थोडासा आपण आढावा घेऊया. एकूण संपूर्ण आपली जी पंचक्रोशी आहे, संपूर्ण आपला रत्नागिरी जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेली एकमेव क्रिकेट स्पर्धा म्हणजेच सरकार प्रीमियर लीग, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूंच्या सोबतच ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंना देखील संधी या खेळण्याची या स्पर्धेच्या निमित्तानं मिळते, जेणेकरून खेळाडूंच्या सर्वांगीण विकासामध्ये आणि ग्रामीण खेळाडूंना देखील मोठ्या खेळाडूंच्या सानिध्यात मिळणारा अनुभव हे एकमेव ध्येय ठेवून SPL स्पर्धेच्या निमित्तानं ही संधी या संपूर्ण खेळाडूंना या ठिकाणी देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला मैदानात असलेला सामना अगदी मी म्हणेन पहिल्या दिवशीचा लीग स्पर्धेतील शेवटचा सामना जो बॅडलाईटमुळे मला वाटतं थांबला होता आणि आज पुन्हा सकाळ सत्रामध्ये नव्यानं या सामन्याला सुरुवात झाली आहे. धावसंख्येचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय बजरंग वॉरियर्स सलामीचे दोन्ही बॅटर आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झाले. धावांचा पाऊस देखील या ठिकाणी पडायला सुरुवात झाली आहे. एकीकडे पाहिलं तर ऑल इंडिया ओपन मधून कुंदन रोहिलकर आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर बाबू. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 2, 4, 6, 1, 6, 4, 4 अशी वैयक्तिक धावसंख्या आतापर्यंत एक सकाळ सत्रामध्ये संपूर्ण प्रेक्षकांना एक लयलूट मेजवानी या ठिकाणी पाहायला मिळते कुंदन यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती आकाश दातकर हा देखील नावाजलेला असा हा गुणी गोलंदाज. ओव्हर द विकेट चेंडू यावेळी मात्र खोडून काढलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू चालेल, सीमा रेषा बार, येतोय SPL चौकार. षटकांची यावेळी समाप्ती झाली आणि धावसंख्येचा विचार केला तर पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 15.30च्या सरासरीनं इथे मात्र धावा जमा झाल्या, त्या म्हणजे 31. ड्युअल डायची मी म्हणेन मॅच आहे. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वपूर्ण सामना. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर मात्र हा सामना आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी जिंकायचा आहे. कदाचित रनरेटचा देखील विचार केला जाईल, त्यामुळे या सर्व गोष्टी अगदी ध्यानी मनी चिंतनी ठेवून पुढील खेळ करण्यासाठी हे दोन्ही संघ सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नव्याने दाखल होतील. आपण पाहिलं तर वरवडे गावचे सुपुत्र अमित जाधव यांना आपण पाहतोय. अनेक उन्हाळे पावसाळे खेळून या क्रिकेटच्या परिपटलावरती अगदी परिपक्व झालेला हा खेळाडू म्हणून अशी या संपूर्ण खंडाळा पंचक्रोशीमध्ये ज्या गोलंदाजाची ओळख आहे अशी गोलंदाज अमित जाधव सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅटिंग मार्कवरती आपण पाहिलं तर कुंदन ऑल सेट आहे, ऑन फायर आहे. बाबूची बॅट अजून देखील शांत आहे, कारण संधी तेवढीशी मिळाली नाही आहे. पाहूया तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडूचा कशा प्रकारे सामना होईल. ओहो, यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र वेग पहा. मी मगाशीच म्हटलं की अगदी परिपक्व झालेला गोलंदाज म्हणून अमित जाधव यांची वर्णी लागते आणि आल्या पावलीच त्याचा नमुना मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. सुरेख पद्धतीचा चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती आपण त्याला पिचिंग होताना पाहिला आणि सरळ विसावला यष्ट्यांच्या मागे. निर्धाव चेंडू तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहिला.
यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 22 स्वरूपात एक धाव जरूर मिळेल. संघाची धावसंख्या या एका धावेने वधारते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 या आकड्यावरती. गेले 2 दिवस अतिशय थाटामाटाने उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडत असलेली स्पर्धा सरकार प्रीमियर लीग. अगदी मराठी गाणं जे आहे, सरकार केलं तुम्ही मार्केट जाम, खरोखरच या स्पर्धेच्या निमित्तानं देखील सर्व खेळाडूंच्या नावानं संपूर्ण मी म्हणेन ही पंचक्रोशी हा संपूर्ण रत्नागिरी तालुका जिल्हा या स्पर्धेच्या नावानं सध्या मात्र चर्चेत आलाय. यावेळेचा लोअर फुल टॉस कनेक्ट केला. अलॉंग दी कार्पेट फटका चाललाय डीप मिड विकेट मध्ये सत्यजित पाले. यावेळेस मात्र चेंडू पर्यंत पोहोचतोय, फेक करतोय. तत्पूर्वी मात्र एका धावेने यावेळी समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक वधारलं, जाऊन पोहोचलं पुनश्च एकदा 33 या आकड्यावरती. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शफल झालाय. 2 षटरक्षक पाठलाग करतायत, नाही थांबणार चेंडू, चाललाय धन धन धन, येतोय चौकार. बाबू गुडे यांच्या बॅट म्हणून लागलेला तडाखा अगदी 4 धावा संघाला देऊन गेला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहिलं तर सुदर्शन मयेकर नव्यानं दाखल झालाय. अगदी डीप मिड विकेटला आपण पाहिलं तर सत्यजित पाले आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र वेगाला पूर्णपणे बेट झालाय फलंदाज. चेंडू विसावतो यष्ट्यांच्या मागे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. अगदी काटेकी लढत असं म्हटलं जातं ना, एक तेरी तो एक मेरी. चौकार जरूर आला, मात्र तदनंतर चांगलं कमबॅक अमित जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र फुलटॉस बॉल होता. पंच अमेय भडसावले डिस्कशन करतायत, सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत येईल. खेळाडूंनी कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पंचांवरती आणायचा नाहीये, कारण मित्रांनो गडबड करणं, गोंधळ करणं हे काम प्रेक्षकांचं आहे, खेळाडूंचं नाहीये. त्यामुळे आपण शांत चित्ताने जो काही कॉन्सन्ट्रेशन आहे, जो काही तुम्हाला फोकस काढायचा आहे, तो मात्र तुमच्या क्रिकेटवर करायचा आहे. येतोय मी म्हणेन डॉट बॉल. षटक क्रमांक 3 ची देखील यावेळी समाप्ती होतीये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बजरंगी वॉरियर्स क्रिकेट संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 37 धावा. आपल्या सेकंड स्पेल मध्ये आपण पाहतोय फ्रंटलाईन गोलंदाज आकाश धातकर याला. अगदी पहिलं षटक देखील हाताळलं होतं, संधी मिळाली नाहीये त्या षटकामध्ये, मात्र पुन्हा नव्या संधीच्या शोधात गोलंदाज आपण पाहिलं तर आकाश धातकर ओव्हर द विकेट गोलंदाजी सज्ज असेल. कुंदन रोहिलकर पुन्हा एकदा नव्याने सज्ज होतील. आता मात्र गिअर बदलले जातील, कारण 3 षटकं झाली आहेत, 37 धावा कंप्लीट झाल्यात. अजूनही निर्विवाद वर्चस्व गाजवलंय फलंदाजांनी. इथून गरज असणार आहे की जास्तीत जास्त धावा करण्याचा निर्धार आता मात्र बजरंगी वॉरियर्स संघाकडून नक्की केला जाईल, कारण माहित आहे या सामन्याची समीकरणं काय आहेत. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर कशा प्रकारे आव्हान देण्याचं यावं, या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी मला वाटतं कंप्लीट झालंय आणि अगदी नियोजनाच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ओहो हो, कमालीचा चेंडू अगदी लोअर फुलटॉस होता, सन्मान दिलाय. बघा मित्रांनो, हे क्रिकेट आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूवरती षटकार मारू शकता का? नाही. तुम्ही प्रत्येक चेंडूवरती चौकार मारू शकता का? नाही. मात्र तुम्ही सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेशन करू शकता. अगदी चांगल्या प्रकारचा चेंडू आला तर त्याला सन्मान देऊ शकता. हे अगदी क्वालिटी क्रिकेट आहे, जे मात्र सध्याच्या घडीला कुंदन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. आयकॉन वर्सेस आयकॉन आपण सध्याच्या घडीला मैदान पाहतोय.
यावेळी सफल झाले, फटका उडाला आहे, शतरक्षक चेंडू खाली कुठली चूक करणं नाही आहे. येते पहिली विकेट. फलंदाज क्रमांक 1 येतोय तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. अगदी 15 चेंडूमध्ये 32 धावांची आश्वासक खेळी करून मैदानाच्या बाहेर परतताना आपण पाहतोय कुंदन याला. असं म्हटलं जातं ना की रंग काला हो लेकिन वफादार होना चाहिए और इनिंग चाहे छोटी हो लेकिन वो यादगार होनी चाहिए. अगदी 15 चेंडूचा सामना केला, 32 धावा आपल्या संघाला जमा करून सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर होताना आपण पाहतोय. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, प्रथमेश सोनार. खूप मोठं नाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामधलं. अनेक लीग स्पर्धा असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, या खेळाडून एक हाती गाजवलंय. आणि सध्याच्या घडीला मात्र खंडाळा जयगड पंचक्रोशीच्या या साफेरीच्या क्रीडांगणावरती हे संपूर्ण रत्नागिरी परिसरातून खेळाडू सज्ज झालेत. आकाश दातकर, मी मगाशीच म्हटलं की फ्रंटलाईन गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये विकेट नाही मिळाला, मात्र जे कमबॅक होतं, जे त्याला साध्य करायचं होतं ते ह्या षटकामध्ये त्याने करून दाखवलंय. आणि वेलसेट फलंदाज कुंदन रोहिलकर याची विकेट त्याने मिळवल्या. नवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सज्ज असेल समोर प्रथमेश सोनार. यावेळेचा चेंडू पंच केलाय, चेंडू चाललाय कव्हर पॉइंटला, जिथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, फेकी करेल. तत्पूर्वी मात्र एका धावेने समाधान मानावं लागेल. अगदी पहिल्या चेंडूवरती समजदारीने एक धाव काढून बाबू गुडे यांच्याकडे स्ट्राईक रोटेट केलाय. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केला, तितकेच चांगलं कनेक्शन नाहीये. डीपचा खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि सुरेश क्षेत्रक्षण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं या नौक्या खेळाडूकडून. मी म्हणून मगाशी म्हटलं की सरकार प्रीमियर लीगचं एक मोठं उद्दिष्ट आहे की अगदी ग्रामीण खेळाडूंना देखील मोठ्या खेळाडूंसोबत, जे ऑल इंडिया ओपन खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे, अशा खेळाडूंसोबत खेळण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळावी म्हणून हा अट्टहास या 4थ्या पर्वापर्यंत येऊन ठेपलाय. प्रत्येक पर्वामध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. जाऊया बॅक इन क्रिकेट. पुन्हा एकदा आकाश दातकर सज्ज होतोय. यावेळेस मात्र फुलटॉस कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलं जात आहे. आणि या चेंडूवरती मला वाटतं एक धाव पंचांनी घोषित केल्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आकाश याच्याकडून पाहायला मिळते. या षटकामध्ये कुठलीही मोठी संधी देत नाहीये गोलंदाज आकाश. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे वेगाला बीट झालाय. धावबाची संधी मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 यावेळी संपुष्टात येते आणि 4 षटकानंतर आपण पाहिलं तर बजरंग वॉरियर्स या क्रिकेट संघाची धावसंख्या 41. येस, थँक्यू डीजे. 41 धावा 4 षटकांच्या समाप्तीत आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना
अगदी चांगली बांधणी या संघाच्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. ऍज अ आयकॉन कुंदन रोहिलकर, त्यानंतर सागर कांबळे म्हणून या संघाचे दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर सुनील कुळिये, योगेश घवाई, प्रणव दुर्गवळी, भावेश शितप, अक्षय राठोड, त्यानंतर प्रथमेश सोनार असतील, बाबू गुडे असतील, अशी नामवंत फलंदाजाची मांदियाई त्यांच्या डगआउट मध्ये आहे. तर दुसरीकडे विचार केला तर जयवैरी जांबारी, अगदी कायम क्रिकेटच्या प्रॅक्टिस मध्ये असलेले खेळाडू आपण त्यांच्या माध्यमातून देखील पाहतोय. आकाश जातकर असतील, ओमी बाक्कर असतील, गौरव नागवेकर असतील, सुदर्शन महेकर, अभय ढवळे, सत्यजित पाले, अक्षय जाधव. काटेकी लढत सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहिलं तर तुषार अवेरे सांघिक 5व्या षटकाला यावी सुरुवात करेल. 6 षटकांचा सामना आहे. इथून मात्र 2 षटकं ही अजूनही कंप्लीट करावी लागतील आणि या 2 षटकामध्ये किती धावा केल्या जातील, किती धावांचं आव्हान दिलं जातील, रनरेट कशा प्रकारे असेल, सरासरी कशा प्रकारे असेल, ही सर्व चित्र आपल्याला काही वेळातच स्पष्ट होताना पाहायला मिळतील. यावेळेचा चेंडू अगदी स्पॉट मध्ये उडवलाय, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून लांबच लांब येतोय षटकार. क्या बात आहे, बाबू घोडे अगदी सुपर टायमिंग, सुपर पीस ऑफ बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेचा चेंडू ओव्हर हाईट पंचांनी नोचा इशारा घोषित जरूर केलाय. अजून किती धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील? मला वाटतं 1+2 एकूण 3 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. धावसंख्येचा विचार केला तर 49 धावा आतापर्यंत जमा होताना आपण पाहायला मिळत आहेत. आता मात्र प्रथमेश सोनार नव्याने दाखल होतील 5व्या षटकातील पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे योगदान देतात आपल्या संघाला, कारण गरज आहे. आकुल टप्प्याचा चेंडू, पंच निर्धाव चेंडू घोषित करतायत. काय कमालीचा टप्पा यावी तुषार अवेरे याच्याकडून पाहायला मिळतोय. अगदी जसा चेंडू पिचिंग झाला ना, सरळ विसावतोय यष्टांच्या मागे. खूप वेगानं हा चेंडू पेस ऑफ केला होता तुषार याने. यावेळेचा चेंडू फटका हवेत आहे, फटका फसलाय, स्वतःच्या फॉलो थ्रो होते. तुषार अवेरे पाठलाग करताय आणि व्हॉट अ कॅच. आज सकाळ सत्रामध्ये मी म्हटलं मेजवानी आपल्याला जरूर पाहायला मिळेल फलंदाजांकडून, मात्र सध्याच्या घडीला तुषार अवेरे याच्याकडून मिळालेला हा झेल नक्कीच एक सुंदर नजारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. येस, थँक्यू डीजे. प्रथमेश खूप काही करू शकले नाहीये, थोडेसे निराश जरूर असतील, मात्र एकाला लपवावा आणि दुसऱ्याला दाखवावा. प्रथमेश गेलाय, मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलेला खेळाडू अक्षय राठोड हा देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. शेवटचे 2 षटकं बाकी आहेत. नक्कीच जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा निर्धार या बॅटिंग करणाऱ्या टीमचा असणार आहे. मात्र समोर तुषार अवेरे अगदी कडवी लढत देत आहेत. या फलंदाजांना चॅलेंज करतायत की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, मी देखील अनेक स्पर्धा, अनेक उन्हाळे पावसाळे पाहून या चापेरीच्या मैदानावरती ही सरकार प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झालोय. पुढील चेंडू 5व्या षटकामध्ये आपण पाहतोय. सामना करण्यासाठी सज्ज होत आहेत अक्षय राठोड. राऊंड विकेट हा चेंडूला खेळून काढलाय स्टेजच्या दिशेने. साईल खापले वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतायत, फेक करतायत. तत्पूर्वी 1 धाव यावी अर्जित केली जाते. 1 धावेने धावफलक वधारते, जाऊन पोहोचते ते म्हणजेच 50 या आकड्यावरती. संघाचं धावफलक
अर्धशतकापर्यंत मजल मारली आहे. अजून खूप काही टप्पा गाठायचा आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर जयभरी जांभरच्या माध्यमातून देखील कडवी लढत त्यांना पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट फटका चाललाय. डीप मध्ये सत्यजित आहे. कुठलीही अतिरिक्त धाव या ठिकाणी जोखीमभरी पाहायला मिळणार नाहीये. अजून एका धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 51 या आकड्यावरती. पाचव्या षटकामधला शेवटचा चेंडू घेऊन तुषार अवरे राऊंड विकेट सज्ज असतील. समोर अक्षय राठोड. ओहो हो, काय कमालीचा चेंडू डिलिव्हर केलाय अक्षय. अगदी पाहत राहिला हा चेंडूला. तुषारचा चेंडू कधी आला, कधी पिचिंग झाला आणि कधी विसावला यष्टांच्या मागे कळलं देखील नाहीये. षटक क्रमांक 5 यावेळी संपुष्टात येत आहे आणि 5 षटकानंतर आपण पाहतोय बजरंग वॉरियर्सची क्रिकेट संघाची धावसंख्या 51. हॅलो, सरकार प्रीमियर लीग शेवटचं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नव्याने दाखल होतोय अक्षय जाधव. समोर मात्र बाबू गुळे यांचं आव्हान असणार आहे. समोर अक्षय राठोड देखील सज्ज झालाय. हे 6 चेंडू अगदी निर्णायक स्वरूपाचे असणार आहे. कारण या मैदानाचा विचार केला तर 70 ते 80 ची सरासरी आतापर्यंत ओव्हरऑल संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. सध्याच्या घडीला 5 षटकानंतर आपण धावसंख्येचा विचार केला तर बजरंग वॉरियर्स 2 गाड्यांच्या मोबदल्यात 51 धावांपर्यंत मजल मारू शकलाय. आणि 6व्या षटकातला पहिला चेंडू. यावेळेचा फटका उडालाय. शतरक्षक चेंडू खाली आहे आणि यस, विकेटचं पतन. बाबू गुडे बॅक टू द डगआउट. यस, थँक्यू डीजे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खंडाळा पंचक्रोशीचा एक तडाखेबाज फलंदाज अमोल पवार सध्याच्या घडीला मैदानामध्ये बिलॉंग करतायत. अगदी चेंडू कमी असले, मला वाटतं 5 चेंडू बाकी आहेत, मात्र स्वतःला सिद्ध करताना अमोल पवार कुठली यांना मोठी संधीची गरज नाहीये. अगदी 5 चेंडू मध्ये देखील स्वतःची क्षमता सिद्ध करणारा हा खेळाडू आहे. अनेक स्पर्धा एक हाती गाजवल्यात. अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिलाय. आणि सध्याच्या घडीला मी म्हणेन करो या मरोच्या मुकाबल्यामध्ये ह्या 5 चेंडूवरती किती धावा जमा करतायत हे देखील पाहणं तितकंच रोमांचक ठरणार आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर मिळाला. अक्षयाचा जो आत्मविश्वास आहे तो नक्कीच द्विगुणित या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण ज्यावेळी गोलंदाज आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतो ना, अगदी त्याचा जो आत्मविश्वास आहे तो नक्की उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू असतील. अक्षय जाधव पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सज्ज असेल. आकुल टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. थेट आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा येतोय षटकार. क्या बात आहे अमोल पवार. मी मगाशीच म्हटलं की चेंडू जरी कमी असले मात्र स्वतःला सिद्ध करताना कुठलीही चूक यावी करणार नाहीये. अगदी 5 चेंडू या खेळाडूला स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं चुनूक दाखवली, षटकार खेचून काढलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. यावेळीच गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस ओळखलाय, भिरकावून दिलाय, वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक धन 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 एसपीएल चौकार. थँक्यू डीजे. 61 धावा
आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. वैयक्तिक 2 चेंडूवरती 1 षटकार, तदनंतर समोरच्या दिशेने 1 चौकार पाहायला मिळालाय अमोल पवार यांच्या बॅटिंग मधून. 3 चेंडू अतिशय निर्णायक स्वरूपाचे असणार आहेत. अक्षय जाधव पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आकुड डब्याचा चेंडू फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो वरती विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. चांगलं कमबॅक अक्षय जाधव याच्याकडून. फलंदाज क्रमांक 4 येतोय तंबूच्या आसऱ्याला. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओंकार धनावडे आपण पाहतोय. अगदी पहिल्या दिवसामध्ये या खेळाडूचा खेळ सुपर पद्धतीचा पाहायला मिळाला होता. मात्र आता गरज आहे खरं तर संघाला, कारण ड्यू डायचं मॅच आहे. 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूवरती खडे प्रहार करण्याचा निर्धार नक्कीच ओंकार धनावडे यांचा असणार आहे. यावेळेचा चेंडू फुलटॉस भिरकावून दिला स्पेअर लेगच्या डोक्यावरून. बिग 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 येतोय षटकार. अगदी आल्या पावलीच आपल्या फलंदाजीचा करिश्मा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. इक्का दुक्का नहीं, हम तो सीधा छक्का लगाएंगे. अगदी जीतने आए हैं, यहाँ सोबत जीत के ही जाएंगे. आकुडाप्याचा बॉल, शेवटचा बॉल आहे. चेंडू चाललाय, सर्कलला क्लिअर केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतायत. 2 धावा कंप्लीट झालाय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी करणार का? यस नोच्या फॅक्टर मध्ये मला वाटतं फलंदाज या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या एकूण 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं इनिंग समाप्ती देखील होतीये. बजरंगी वॉरियर्स क्रिकेट संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 4 बाद 69 म्हणजेच 70 धावांचा पाठलाग करायचा असणार आहे. तो म्हणजेच जयभैरी जांभारी. घेऊया एक आपण छोटीशी विश्रांती आणि उत्तरार्ध आपण लगेचच दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. असो कुठलाही कार्यक्रम असो, तो काही तासांचा असतो, काही दिवसांचा असतो. मात्र त्यामागचं नियोजन, त्यामागची मेहनत, त्यामागची तयारी ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. आणि अशाच सुंदर नियोजनाचा दर्जा सांगणारी क्रिकेट स्पर्धा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ती म्हणजेच सरकार प्रीमियर लीग. अगदी जयगड पंचक्रोशीची सन्मानाची, मानाची, अभिमानाची क्रिकेट स्पर्धा. आणि एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिलेत. फ्रेंड्स खंडाळा, ज्याचे मात्र संघ मालक आहेत अमेय भडसावळे आणि दीपक खेडेकर सर. श्री स्वामी समर्थ 11 आणि या संघाचे पॅकर्स आहेत सर्वेश्वर आढाव साहेब. त्यानंतर कैलासवासी रामदासबाई बलेकर, हा जो संघ आपण खेळताना पाहिला याचे संघ मालक समीर बलेकर. त्यानंतर हॉटेल गजानन गणपतीपुळे हा संघ देखील या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता. त्याचे संघ मालक आहेत श्री शैलेश तोडवलकर साहेब. त्यानंतर जयभैरी जांभारी या संघाचे संघ मालक श्री नारायण बळकडे साहेब. त्यानंतर बजरंग वॉरियर्स या संघाचे संघ मालक सन्माननीय मुकेशजी अजवळकर साहेब. त्यानंतर आनंदी नर्सिंग होम जो संघ मात्र पुढील फेरीसाठी पात्र झालायत त्याचे संघ मालक डॉक्टर पानगले साहेब. त्यानंतर शिवतेज 11 खंडाळा ज्याचे संघ मालक आहेत ते म्हणजे बापूशेठ गोसाळे. एकूण या सर्व 8ही संघ मालकांचं
या सरकार प्रीमियर लीगच्या निमित्तानं माध्यमातून आम्ही आयोजकांच्या माध्यमातून आभार मानतो, कारण आपल्या या सहकार्यामुळे हा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सन्माननीय आशिषदादा भालेकर म्हणजेच आशुदादा भालेकर आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या अथक प्रयत्नांमधून ही भव्य स्पर्धा आपल्या भेटीला या ठिकाणी आली आहे, ती म्हणजेच सरकार प्रीमियर लीग. सध्याच्या घडीला पुन्हा एकदा आपण बॅक टू क्रिकेट जाऊया. जयभैरी जांभारी 70 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. सलामीचे दोन्ही बॅटर एकीकडे ज्या खेळाडून मित्रांनो जयगड खंडा पंचकृषीचा एक मी म्हणेन एक सन्मान आहे, ज्या खेळाडून राजापूर गाजवलं, खारेपाटण गाजवलं, चिपळूण गुहागर या खेळाडूचा मी म्हणेन एक बालेकिल्ला आहे. नुकत्याच झालेल्या रुद्र चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ज्या संघानं जेतेपद पटकवलं त्या संघाचा सदस्य अगदी गतवर्षी सावर्डे स्पोर्ट्स क्लब, सह्याद्री स्पोर्ट्स क्लब सावर्डे या संस्थेकडून दिला जाणारा डिस्ट्रिक्ट वाईज सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब ज्या खेळाडूने पटकवला, ज्या खेळाडूनं गेल्या हंगामातली मुरुगवाडा स्पर्धेमधली सर्वोच्च कामगिरी करत मालविकावीराची बाईक देखील पटकावली, ज्याच्या फलंदाजीमध्ये आहे वेगळाच खौफ, ज्याच्या अंगामध्ये आहे वेगळं जिगर, मॅन फ्रॉम सडेवाडी जयगड नाव आहे मित्रांनो सुदर्शन मयेकर, सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू आल्या पावलीच भिरकावून दिलाय, पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. यस, थँक्यू डीजे. मी मगाशीच म्हटलं की सह्याद्री स्पोर्ट्स रावर्डेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब या खेळाडूला का देण्यात आला, अगदी पहिल्या चेंडूवरती त्यानं दाखवून दिलाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर फसलाय, 2 शतक पाठलाग करतायत, झेल कंप्लीट होत नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप मध्ये फील्ड केला जाईल, मात्र तत्पूर्वी 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होताना पाहणार आहोत. पॉवर प्लेचं षटक आहे, 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची असतील. 2 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय, 1 शतरक्षक आहे तो म्हणजे स्क्वेअर लेग डीपला, तर दुसरा शतरक्षक आपण पाहतोय तो म्हणजेच डीप मिड विकेटला. म्हणजे एकंदरीत ऑनसाइडला जे शतरक्षक आहे ते मात्र डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर सागर कांबळे नवा चेंडू घेऊन दाखल झालाय. यावेळेचा फटका अगदी इझी टू ड्राईव्ह, चेंडूला भिरकावून दिलाय, सीमा रेषावरून येतोय एसपीएल षटकार. फायर आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी पहिल्या षटकामध्ये आपले इरादे स्पष्ट केले आहेत. गोलंदाज नव्यानं सागर कांबळे सज्ज होतील पंचांच्या डाव्या बाजूने, म्हणजेच ओव्हर द विकेट मारा सज्ज करण्यासाठी. समोर पुनश्च एकदा सुदर्शन सज्ज झालाय. यावरचा चेंडू सन्मान दिलाय, मात्र बॅटची कडा उडाली आणि सरळ विसावतो चेंडू बाबू गुडे यांच्या हातामध्ये. पहिल्याच षटकामध्ये विकेटचा प्रथम फलंदाज क्रमांक 1 येतोय तंबूच्या आसऱ्याला.
14 धावा आतापर्यंत जमा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. सागर कांबळे यांच्या हातामध्ये चेंडू आहे. सागर कांबळे देखील जबरदस्त प्रकारचा खेळाडू आहे. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. ऍज अ आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये समाविष्ट झाले आहेत आणि आयकॉनची मी म्हणेन चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा नव्याने दाखल झालेत. अगदी 8 ते 9 बॉलांचा रनअप आहे. खांद्याचा योग्य वापर त्यांच्याकडून आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शॉट अंपूल केलाय. चेंडू गॅप मध्ये आहे आणि सरळ निघून जाईल 4 धावांसाठी. येतो एसपीएल चौकार. चेंडू होता अगदी खांद्यापर्यंत आला. फलंदाज अभय ढवळे यांनी कुठलीही चूक केली नाहीये. शॉटम पूल केला आणि चेंडूला पाठवून दिलाय स्पेअरलेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. ओहो हो, काय कमालीचा चेंडू. अगदी पाहत राहावा. अगदी मी म्हणेन जसं धनुष्य बाणातून बाण निघावा ना तसा हा चेंडू अगदी सागर कांबळेच्या हातामधून निसटला. 22 स्वरूपात 1 धाव जरूर मिळाली. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकानंतर आपण धावा पाहिल्या तर 1 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. दुसऱ्या षटकाला यावेळी सुरुवात होते. हे देखील षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर कुंदन गोलंदाजी मार्क वरती दाखल होत आहेत. आयकॉन खेळाडू आहेत. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. यावेळेचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. जास्त धावा निघणार नाही आहेत आणि फक्त 1 धाव या चेंडूवरती पाहायला मिळाल्यात. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय डीप मिड विकेट मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअरलेगला एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्या पद्धतीची मी म्हणेन अगदी अनुशासित गोलंदाजी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. आकुर टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला. मात्र भन्नाट वेगाने हाताळलेला हा चेंडू अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. काही स्वरूपात मला वाटतं 1 धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक वधारतय आणि जाऊन पोहोचतय ते म्हणजेच 21 या आकड्यावरती. ओहो हो, पुन्हा एकदा कमालीचा चेंडू. अगदी पिचिंग झाला आणि अगदी अभय ढवळे यांच्या कानाला चाटून चेंडू पासावून होतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. वेग पहा. कुंदन रोहिलकर मी म्हणेन आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल का झालेत याचा नमुना त्याच्या आतमध्ये पेश करतायत. यावेळेचा फटका हवेत आहे. इनफिल्डला क्लिअर केलंय मात्र कमालीचा झेल या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. अभय ढवळे याची छोटी खानी खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. फलंदाज क्रमांक 2 येतोय तंबूच्या आसऱ्याला. सत्यजित पाले नवा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्याच्या एंट्रीला आमच्या डीडे मास्टरनी गाणं वाजवलंय की वन साइड हिरो आहे. आणि का नाही, पुण्यामध्ये शिक्षणासाठी असलेला हा खेळाडू मात्र क्रिकेटची ओढ क्रिकेटचं प्रेम त्याला या सरकार प्रीमियर लीग पर्यंत घेऊन आलंय. अगदी गतवर्षीचा हंगाम एकाच हंगामामध्ये नाही तर एका आठवड्यामध्ये 3 मॅन ऑफ द सिरीजचे सलग किताब पटकावणारा हा खेळाडू आहे. त्यामुळे क्षमता याच्याकडे देखील आहे. मात्र समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज सध्याच्या घडीला मैदानामध्ये बरसतोय कुंदन रोहिलकर. या आधीचा चेंडू पाहिला तर अभय ढवळे यांची विकेट मिळवल्या. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये धावून झेल कंप्लीट केलाय. कमालीचा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला.
हो यावेळी हलक्या हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू विसावतोय यष्ट्यांच्या मागे. भन्नाट वेगानं गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा, अचूक नियंत्रण आणि लाईन लाईन पाहिली तर अगदी कमालीची या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू शॉट अंपोल केलाय, कडक फटका, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, येतोय षटकार. बघा मित्रांनो, फक्त स्पर्धा भरवणं म्हणजे सर्व काही झालं नाहीये. अगदी चेंडू मला वाटतं थोडासा झाडीमध्ये गेलाय आणि तो चेंडू आणण्यासाठी पण पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्माननीय अशोकदादा भालेकर हे स्वतः जातीनं त्या ठिकाणी हजर झाली आहेत. त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर दीपकजी चौगुले देखील आहेत. म्हणजे बघा, ही एक मी म्हणेन तयारी आहे, ही एक म्हटलं आयोजन आहे. आणि मी मगाशीच म्हटलं की आयोजनाचा सुंदर दर्जा सांगणारी क्रिकेट स्पर्धा म्हणून सरकार प्रीमियर लीगकडे का पाहिलं जातं हे त्या दोन व्यक्तिमत्वांनी सिद्ध केलंय. दोन षटकांची यावेळी समाप्ती झाली आणि दोन षटकानंतर आपण पाहिलं तर दोन गाड्यांच्या मोबदल्यात जयभैरी जांभारी क्रिकेट संघाची धावसंख्या जमा झाली ती म्हणजेच 27 म्हणजे 27. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. ड्यू ऑर डायची मॅच आहे, अतितटीचा सामना आहे, करो या मरोचा मुकाबला आहे. सर्व काही एकाच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गौरव नागवेकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सलामीसाठी जरूर आले होते, मात्र संधी थोडीशी कमी मिळाली आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नव्याने दाखल होतोय. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन नसणार आहे. 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर शतरक्षक फैलावले गेले आहेत. डीप स्क्वेअरला एक शतरक्षक पाहतोय, फाईन लेगला एक शतरक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय, डीप मिड विकेटला आणि स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात केले गेले आहेत. यावेळेचा फटका अगदी वेगानं बॅट फिरली आणि तदनंतर मात्र चेंडू पायावरती आदळलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये, मात्र 22 स्वरूपात एक धाव जरूर पाहायला मिळतीये. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा प्रकारे गणित आखली जातील, काय रणनीती असेल, कशा प्रकारचे नियोजन केलं जाईल हे दोन्ही संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जसा जसा सामना पुढे जाईल या सामन्याची रंगत, या सामन्याची मजा ही आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. पुढील चेंडू निखिल याचा बॅक टू बॅक दुसरा चेंडू भन्नाट वेगाने हाताळतोय तो म्हणजेच निखिल. काय कमालीची गोलंदाजी, अगदी वाऱ्याच्या वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं म्हणतात ना, अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच चेंडू निसटून जातो यष्ट्यांच्या मागे. इतकी कमालीची गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. किरणजी बैकर यांचं देखील आगमन झालंय. काल गेले 2 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं, म्हणजे आयोजनाचा एक भाग आहे. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाल्या. काल देखील कल्पेशजी माकाळ असतील, प्रभाकरजी दोपट असतील, या सर्वांचं चांगलं समालोचन आपल्याला स्पर्धेच्या निमित्तानं ऐकायला मिळालं. आजच्या दिवसभरामध्ये देखील जशी जशी संधी मिळेल या सर्वांना या ठिकाणी समालोचन करण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळणार आहे. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, जिथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू निखिल यांनी हाताळलाय. धावसंख्येचा विचार केला तर धामा जमा झाल्या त्या म्हणजे 29. यावेळेचा फटका फसलाय, मात्र चेंडू क्लिअर होईल, मिड विकेटला जातोय SPL षटकार. कैलासवासी रामदासबाई स्मृती 11 संघ, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी समालोचन कक्षाच्या समोर यायचंय.
हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू गलीमधून पास ऑन झाला थर्डमॅनच्या दिशेने. एक समजदारीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं, कारण षटकार चौकार निघत नव्हते, कारण अचूक गोलंदाजी पाहायला मिळत होती निखिल याच्याकडून. मात्र थोडासा डोक्याने यावेळी खेळ खेळलाय, अगदी सुईतून धागा ओढावा ना तसा हा चेंडू खेळून काढला थर्डमॅनच्या दिशेनं. 3 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. आणि आता बॅटिंग मार्क वरती आपण सत्यजित पाले यांना पुन्हा नव्याने पाहणार आहोत. यावेळेचा फटका ताकदवर फटका आहे, स्टेजच्या दिशेने चेंडू चाललाय, डीप मध्ये खेळाडू आहे. चांगल्या प्रकारचं मैदानी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि मित्रांनो, क्रिकेटमध्ये अगदी क्षेत्ररक्षण ही जर जमेची बाजू असेल ना तर तुम्ही मोठमोठ्या संघावरती देखील दबाव आणू शकता. कारण असं म्हटलं जातं की असेल क्षेत्ररक्षकांची साथ तरच होईल फलंदाजांवरती मात. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर जयभैरी जांभारी संघाची जी क्षेत्ररक्षण आहे ती अगदी जमेची बाजू ठरलेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांची यावी समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा ऑन बोर्ड जमा झाल्यात. आता मात्र सामन्याची समीकरणं आमच्या गुणलेखक संस्कार यांना आमच्यापर्यंत पोहोचवलेत की 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सेकंड स्पेल मध्ये आपण पाहतोय सागर कांबळे यांना पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू फिंगर रोलिंग केली आहेत आणि मला वाटतं यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त झालाय, फलंदाज बाद होतोय. काय कमालीचा चेंडू सागर ओमले युवीटी. 30 धावांचं समीकरण असताना 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती यावी मात्र सागर कांबळेनी विकेट यावी मिळवली आहे. सत्यजित त्याला माघारी धाडलंय. त्याची जागा करण्यासाठी आपण पाहिलं तर नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय जाधव दाखल होतोय. अक्षय जाधव गोलंदाजी चांगल्या प्रकारची केली होती, आता मात्र फलंदाजीमध्ये आपल्याला चमक दाखवावी लागेल. सामना मी म्हणेन तेवढासा अवघड नाही आहे आणि मी म्हणेन तेवढा कठीण देखील नाही, कारण दोन्ही बाजूला आपण पाहिलं तर झुकतं माप सध्याच्या घडीला अगदी जी विन फ्रिक्वेन्सी आहे ती अगदी 50-50% येऊन थांबली आहे. म्हणजे हा सामना कुठल्याही बाजूला झुकू शकतोय. एक चांगलं षटक जर गोलंदाजी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं तर मात्र ते देखील कमबॅक करतील. कुठे जर षटकार चौकार पाहायला मिळाले तर फलंदाजी करणारा जयभैरी जांभारी संघ देखील कमबॅक करेल. एकंदरीत चित्र आपल्या अगदी कमी वेळेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय, चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि फेकी देखील अचूक पद्धतीची पाहायला मिळते. आता मात्र एका धावेसाठी संघर्ष या दोन संघांदरम्यान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गौरव नागवेकर यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा असणार आहेत, कारण तेवढ्या ताकदीचे फलंदाज आहेत. यावेळेचा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलाय. कदाचित थोडस फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं सर्कलच्या आतमध्ये. फेकी झाली असती तर कदाचित अक्षय याला परतावं देखील लागलं असतं. मात्र पंच अमेय भडसावळे यांनी हा चेंडू नो बॉल घोषित केलाय. म्हणजेच ICC नियम क्रमांक 21 बॉल नो घोषित केलाय. धावसंख्येचा विचार केला तर 41 धावांपर्यंत मजल मारली आहेत. ती म्हणजेच जयभैरी जांभारी क्रिकेट संघानं अभय ढवळे, सुदर्शन मयेकर, सत्यजित पाले सारखे फलंदाज माघारी परतले आहेत. मात्र सध्याच्या घडीला अक्षय जाधव आणि गौरव नागवेकर दोन तडाखेबाज फलंदाज अजूनही तग ठेकून उभे आहेत. आव्हान देत आहेत बजरंग वॉरियर्स क्रिकेट संघासमोर. पुन्हा एकदा पण पाहिलं तर सागर कांबळे आपला पुढील चेंडू घेऊन यावेळेचा बैठक फटका उडवला आणि क्लिअर करतोय मिड विकेट. येतोय SPL षटकार.
येस थँक्यू डीजे. काय कमालीचा फटका, अगदी पाहत राहावा ना असा फटका. समोरचा गुडघा टेकवला, तदनंतर मात्र नजर सेट केली आणि अगदी प्रॉपर टायमिंग, प्रॉपर मिडलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेचा चेंडू थोडासा ब्लाइंड फटका पाहायला मिळाले, कारण गौरव नागवेकर यांना देखील माहिती आहे की या चेंडूवरती माझं फुटवर्क जरूर चुकलंय. चेंडू यष्टांच्या मागे वेगाने निसटला. एक षटकारानंतर मी म्हणेन सागर कांबळे हे देखील दाखवून देत आहेत की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्येचा विचार केला तर 47 धावांपर्यंत मजल मारली आहे. यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेतल्या, चेंडू चाललाय लॉंग रेंज क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने पाठलाग करतायत, मात्र त्याला चकावून चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर येतोय, चौकार. बारा चेंडू आणि 19 धावा असं सामन्याचं नवं समीकरण आपल्यापर्यंत पोहोचतंय. 51 धावांपर्यंत मजल मारली ती म्हणजेच जय भैरी जांभारे क्रिकेट संघानं. होईल गौरव नागवेकर आणि अक्षय जाधव अशी फलंदाजांची जोडगोळी सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल आहे. आता मात्र सांघिक 5व्या षटकाला यावी सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सांघिक 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. प्रथमेश सोनार गोलंदाजी मार्कवरती, पहिला चेंडू लेग कटर करण्यात आला, मात्र ओळखला आणि चांगल्या पद्धतीने खेळून देखील काढलाय अक्षय यानं. डीप मध्ये क्षेत्ररक्षण अगदी तंदुरुस्त पद्धतीचं पाहायला मिळतंय, कुठलीही अतिरिक्त धाव मिळत नाहीये. आता मात्र एका धावेसाठी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळालं. आता सामन्याचं समीकरण नव्यानं दाखल झालंय. 11 चेंडू आणि 18 धावा. लोअर फुलटॉस गुडघ्यावरती टेकून खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, फक्त एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. मी मगाशीच म्हटलं की जय भैरी जांभारी जे संघाचं क्षेत्ररक्षण आहे ना, ती अगदी जमेची बाजू आहे. कुठल्याही प्रकारचं फंबलिंग त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा प्रथमेश सोनार सज्ज होत आहेत. पंच अमेय भडसावळ यांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज असतील. समोर अक्षय जाधव. आकुटप्याचा बॉल, बॅटची कडा घेतल्या, चेंडू पुन्हा चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण नाहीये आणि आउटफील्ड इतकं तेज की धावा निघून जातील. कंप्लेट 4 येतोय चौकार. येस थँक्यू डीजे. 57 धावांपर्यंत मजल मारले आहेत. अजूनही 13 धावांची गरज आहे. चालू सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्रथमेश यांना कमबॅक करणं तितकंच आता गरजेचं असणार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, स्क्वेअरलेगचा खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय, फेक करतोय. तत्पूर्वी एक धाव नव्यानं जोडली जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय, ते म्हणजेच 58 या आकड्यावरती. 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. इथून मात्र दोन्ही संघांना आता कडवी लढत, कडवी झुंज या ठिकाणी एकमेकांसमोर देणं गरजेचं असणार आहे. चला क्वालिफायर क्रमांक 1 कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा शफल झालेत. रोहित गौरव यांनी खेळून काढलाय चेंडू. फायनल क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू आहे. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय, यस नो आणि वेटच्या नादामध्ये अक्षय जाधव बॅक टू द डगआउट होतोय.
एक धाव या चेंडूवरती जरूर पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 59 या आकड्यावरती. आपण पाहतोय मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी आणि सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा यांच्या माध्यमातून सुरू असलेली सरकार प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आणि या पर्व 4 मधील आपण अंतिम दिवसामध्ये आहोत. आज दुपार 17 नंतर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच आज अगदी चांगल्या प्रकारचं नियोजन, चांगला दिवस आणि या स्पर्धेची शोभा वाढवताना आपल्याला अनेक मंडळी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. पुढील चेंडू, यावेळेचा फटका उडवलाय, चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. गौरव नागवेकर ऑन फायर, येतोय षटकार. ऑन बोर्ड 65 धावा जमा झाल्यात. 5 धाव्यांची अजूनही गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग आहे मित्रांनो. या स्पर्धेचा हा नियम आहे की या स्पर्धेमध्ये तुम्हाला ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे आणि चेसिंग देखील कंपल्सरी आहे. त्यामुळे ह्या 5 धावा करणं अनिवार्य असणार आहे. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. असं म्हटलं जातं की क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज, म्हणजेच अनिश्चिततेचा खेळ म्हणून या संपूर्ण जगामध्ये असलेला हा क्रिकेट खेळ. ओके, माफ करा, जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा नियम आयोजकांकडून लावण्यात आला आहे, याची नोंद घ्यायची आहे. 5 धावा, 65 धावांपर्यंत मजल मारल्या. 5 धावांची अजूनही गरज आहे. यावेळीच मात्र पहिला चेंडू आडव्या बॅटिंग प्रहार जरूर केलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू पास ऑन होतोय. स्पेअरलेगच्या दिशेनं फेकी केली जाईल आणि फक्त एका धावेने यावी आकाशाला आपण पाहतोय. सामना हळूहळू जयभैरी जांभारी संघाच्या माध्यमातून आपण झुकताना पाहतोय. मात्र अजूनही गेम संपलेला नाहीये, कारण समोर तितका ताकदीचा गोलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 चेंडू 4 धावा असं सामन्याचं समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आहे. गौरव नागवेकर आपण पाहतोय. यावेळेचा फटका अगदी शफल होऊन घ्यायचा प्रयत्न जरूर झाला. पंच आपले दोन्ही हात समांतर पद्धतीने करतायत, म्हणजे धावा देखील आपल्याला अवांतर पाहायला मिळतील. एक धाव जरूर अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर घालतीये आणि धावा जाऊन पोहोचताय, त्या म्हणजेच 67. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, कुठलीही जोखीम या ठिकाणी पत्करत नाहीयेत आणि त्यांना माहित आहे जवळजवळ मी म्हणेन 90% सामना आपल्या बाजूने झुकवलाय, तो म्हणजेच गौरव नागवेकर यांनी. त्यामुळे मोठ्या फटक्यांपेक्षा सिंगल डबलने हा सामना जिंकण्याचा मनसुबा त्यांचा पाहायला मिळतोय. यावेळेचा फटका पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केला. चेंडू निघून जाईल. विजयाची मोहर घेऊन जय भैरी जांभारी ठरतोय या सामन्याचा विजेता. यस डीजे.